2007 पासून महिलांना दुचाकी प्रशिक्षण देणाऱ्या आसिफा शेख यांचा प्रेरणादायी प्रवास. महिलांनी स्वावलंबी व्हावे, आत्मविश्वासाने जीवनात पुढे यावे आणि दैनंदिन जीवनातील अनेक कामांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासू नये या उद्देशाने आसिफा शेख गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी दुचाकी प्रशिक्षणाचे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी कार्य करत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना स्वतंत्रपणे प्रवास करण्याचा आत्मविश्वास मिळाला असून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडताना दिसतोय. सन 2007 साली त्यांनी महिलांना दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. ठाण्यातील कोपरी पूर्व येथील पोलीस ग्राउंड येथे हे प्रशिक्षण दिले जाते. सुरुवातीच्या काळात महिलांना दुचाकी चालवण्याबाबत भीती वाटत असल्याने फार थोड्याच महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. मात्र आसिफा शेख यांनी संयम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवत महिलांना प्रोत्साहन दिले. त्यांनी महिलांच्या मनातील भीती दूर करून त्यांना आत्मविश्वासाने वाहन चालवण्याचे धडे दिले. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आसिफा शेख. मी टू व्हीलर 2007 पासून शिकवते. तेव्हा मी शिकायला घेतली होती तेव्हा माझे 125 का 150 झाले होते. तेव्हा पण माझा इंटरव्ह्यू झाला होता आणि आता 2025 मध्ये माझे 650 झाले. तर सगळे म्हणजे लांबून लांबून येतात माझ्याकडे शिकायला आणि शिकवून जातात. कोणी घरी बसत नाही, सगळे गाड्या घेऊन लांब लांब जॉबला जातात. मुलांना सोडायला, मिस्टरला सोडायला लांब लांब जातात. कुठलीच बाई अशी बसली नाही का हां शेख मॅडमकडे शिकले आणि घरी बसले, असं नाही आहे. सगळे लांब लांब जाऊ राहिले आणि खूप कौतुक करतात. माझे सगळे स्टुडंट खूप छान आहे. स्टुडंट कमी आहे, मैत्रीण जास्ती आहे. म्हणून आणि इकडे ठाण्यामध्ये कोपरी गाव पोलीस ग्राउंडमध्ये मी सगळ्यांना शिकवते. किती महिला आता आता घेत आहेत आणि या महिलांना शिकवताना काही चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागले का? तर ज्यांना येत नाही, कोणाची हाईट कमी असते, तर त्यांना मी हिलची सँडल घालते आणि त्यांना शिकवते. कोणी एकदम जाड येतात, हेल्दी येतात, तर मग त्यांना पण मी हळूहळू एकदम कमी कमी हिच्यामध्ये शिकवते. पण शिकवते असं नाही का तुम्ही जाडे आहे शिकू शकत नाही किंवा हाईट कमी आहे शिकत नाही, असं नाही. वयस्कर पण येतात, कोणी 60-65, एक तो 80 वर्षाची पण येऊन शिकून गेली. असे बरेच लोक सगळे शिकून गेले, कोणी घरी बसला नाही. माझं शिकवणं असं आहे का एकदा माझ्याकडे आले ना तर तुम्ही शिकून जा. आणखीन मी समोर त्यांना बोलते का तुम्ही मला मेहनतचा पैसा देता ना, माझ्याकडून मेहनत करून घ्या. तुम्ही खाडे नका करा, तुम्ही दांड्या नका मारा, दररोज ये जा. आता आमचे रोजे चालू आहे तरी ते मला हँडल करताय. मी रोजेमध्ये आमचे 7 वाजता येते तेव्हा हे लोक येतात. यांना घरी जायला उशीर येतात, पण ते सगळे कामं सोडून आणि माझ्याकडे शिकायला येतात. सुरुवातीला माझ्या गाडीवर 15 दिवस असतो. 15 दिवस गाडी पेट्रोल माझा असतो. मग स्वतःची घेऊन आले ना तर बाहेर घेऊन जाते. स्पीड ब्रेक, सिग्नल, ट्रॅफिक, डबल सीट, ब्रिज चढणं उतरणं, पेट्रोल भरणं, हे सगळं तुमच्या गाडीवर. मग शेवट डबल सीट पण शिकवते. मग जे बायका साडीमध्ये ज्यांचे सासू आहे, आई आहे, कोणी घरच्या बायका साड्या नेसतात तर ते एल सेट कसे बसतात ते पण मी शिकवते. एक दृष्टिकोन असतो की गाडी म्हटलं की पुरुषाकडे पाहिलं जातं, पण आज आपण महिला म्हणून सर्व महिलांना प्रशिक्षण देत आहात. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं आव्हान वाटलं की महिला जॉईन कशा होणार किंवा यासाठी कसे प्रयत्न करावे लागले? हो, खूप. म्हणजे सुरुवातीला तर मला 1-2 फ्रीमध्ये शिकावा लागला. म्हणजे माहिती करण्यापेक्षा मग ज्यांना फ्री शिकवले त्यांनी आपली मैत्रिणीला सांगितले, कोणी आपली नणंदला घेऊन आली, कोणी आपले गावाकडचे आले त्यांना. असं करत करत माझे वाढता 125 झाले, 250 झाले, 450, 400, 300 असं करत करत आता 650 पर्यंत आले. आता माहित नाही पुढे कुठे होतं. 1000 पर्यंत पण जाऊ तुमचा आशीर्वाद असला. काय आव्हान कराल महिलांना? महिलांना तर हे सांगेन का महिला दिवस आहे, सगळ्यांना शुभेच्छा. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि जेवढे बायका शिकले त्यांना माझ्याकडून खूप अभिनंदन. आणि जे नाही शिकले ते माझ्याकडे या, शिका आणि शिकून जा. दुसऱ्या बायकांसारखी शिका आणि शिकायसाठी फक्त नाव काफी आहे, शेख मॅडम. हळूहळू त्यांच्या या उपक्रमाची माहिती परिसरात पसरत गेली आणि महिलांचा सहभाग वाढत गेला. आज त्यांच्या या प्रशिक्षण उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून विविध वयोगटातील महिला येथे दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत. आसिफा शेख यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रशिक्षण देताना अत्यंत शांत, संयमी आणि समजून घेणाऱ्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात. सुरुवातीला महिलांना वाहनाची मूलभूत माहिती दिली जाते. त्यानंतर संतुलन कसे राखावे
रस्त्यावर सुरक्षितपणे वाहन कसे चालवावे, वाहतुकीचे नियम कसे पाळावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे महिलांना केवळ वाहन चालवता येते असे नाही, तर सुरक्षित आणि जबाबदारीने वाहन चालवण्यासही सक्षम बनतात. आजपर्यंत सुमारे 650हून अधिक महिलांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी चालवण्याचं प्रशिक्षण घेतलंय. या महिलांपैकी अनेक महिला आज आत्मविश्वासाने रस्त्यावर दुचाकी चालवत आहेत. विशेष म्हणजे घरातील जबाबदाऱ्या सांभाळत असताना महिलांना मुलांच्या शाळा, बाजारहाट, नोकरी किंवा इतर कामांसाठी वारंवार प्रवास करावा लागतो. अशावेळी दुचाकी चालवता येणं हे त्यांच्यासाठी मोठं बळ ठरतंय. त्यांच्या या कार्यामुळे अनेक महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडताना दिसतोय. महिलांना केवळ वाहन चालवण्याचं कौशल्यच मिळत नाही, तर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची ताकद आणि नवा आत्मविश्वासही मिळतोय. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विजन महाराष्ट्र न्यूजने या प्रेरणादायी प्रवासाला उजाळा दिलाय. समाजातील अनेकांनी आसिफा शेख यांच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केलंय. प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांच्या मते ते अतिशय प्रेमळ आणि संयमी पद्धतीनं मार्गदर्शन करतात. महिलांच्या मनातील भीती दूर करून नियम समजावून सांगत आणि आत्मविश्वास वाढवत त्या प्रशिक्षण देतात. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी केलेले आसिफा शेख यांचं हे कार्य निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे. नमस्ते, माझं नाव काजल कपिल राऊत आहे. मी आत्ताच जॉईन झाले, पण मॅडमने मला खूप छान पद्धतीने शिकवलं आणि त्यांनी सांगितलं नियम कसे चालवायचं, काय चालवायचं सेफली. या 3-4 दिवसातच मी पाय वर करून थोडं तरी का होईना चालवायला लागली आणि मॅडमने मला धीर दिला की आता तुझी नवीन गाडी आहे ना, तर तू घेऊन ये आणि चालव. जे हा जो कॉन्फिडन्स मॅडम देतात तो खूप गरजेचा असतो. एखाद्या टू व्हीलरला रस्त्यावर चालवण्यासाठी हा कॉन्फिडन्स खूप गरजेचा असतो. तो मॅडमनी मला खूप दिला. त्यामुळे त्यांचे खूपच आभार आणि शिकायचं आहे अजून त्यांच्याकडनं खूप काही. नमस्कार, मी सुशीला सावंत. मी ह्या शेख मॅडमकडे 2015मध्ये शिकली. मला सायकलसुद्धा चालवायला येत नव्हती. मॅडमकडे मी आली, म्हटलं मॅडम मला गाडी शिकायची. ठीक आहे म्हणे, तुझी गाडी आहे का? म्हटलं नाही, माझी गाडी नाही, मी पण नंतर घेईल, पण मला तुम्ही शिकवा. मला 15 दिवसात मॅडमने एकदम कव्हर केलं. नंतर मी माझी गाडी घेऊन रोज इथे यायची मैदानमध्ये. मॅडम मला बऱ्यापैकी मस्त शिकवत होत्या. अजूनसुद्धा मी मॅडमची दोस्ती सोडली नाही. मला शिकायचं, अजून पुढे शिकायचं होतं, पण मी आता टू व्हीलर बऱ्यापैकी चालवते. माझं नाव सुनीता नितीन पाटील. मी या कोपरी गावातच राहते. मला याच्या आधी सायकल पण येत नव्हती, पण मॅडमने मला सायकल पण न येताना सुद्धा शिकवली आणि खूप चांगल्या आहेत मॅडम. मी नवीन खूप घाबरत होते स्कूटी चालवायला. मॅडमकडे आले, मॅडमने म्हटलं मॅडम मला खूप भीती वाटते, मला तुम्ही शिकवसान का? तर मॅडम बोलले तू घाबरू नको, मी तुला बरोबर व्यवस्थित शिकवते. तर आज मस्त स्कूटी चालवते मी एकदम. हॅलो, हॅपी वुमन्स डे टू एव्हरीवन. मॅडमकडे शिकायला येण्याचं खरंच एक वन ऑफ द बेस्ट थिंग आहे की ते दररोज आम्हाला ना काहीतरी टिप्स देत असतात आणि ते खरंच खूप आम्हाला कामाचे आहेत की पुढे आम्ही जेव्हा एकटे गाडी चालवणार तेव्हा ते आम्हाला लक्षात येतात की आम्ही हे मिस्टेक करतो, तर ह्याचं आम्हाला सोल्युशन दिलं होतं मॅडमने. आणि आमच्याकडे गाडी नव्हती पहिली, मॅडमकडे शिकली मी आणि मॅडम थ्रूच गाडी घेतली आहे. त्यामुळे इतका कॉन्फिडन्स आलाय ना, आता एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह झालाय. आता मी ऑलमोस्ट आता वेस्टला वगैरे पण गाडी घेऊन जाते असं. त्यामुळे आता खरंच चांगला कॉन्फिडन्स आलाय मॅडमकडे शिकण्याचा. थँक्यू मॅडम सो मच. नमस्ते, मी मनीषा. मॅडमकडं गाडी शिकायला आलेली. असं वाटत नव्हतं मी शिकेल म्हणून, आता मला सायकल पण येत नाही आणि मी कधीच काय इंटरेस्ट घेतला नाही. मॅडम बोलल्या खूप व्यवस्थित शिकेल. सायकल नाही आली तरी पण टेन्शन नाही घ्यायचं. मॅडम एवढ्या छान शिकवतात ना, कधी पाडत नाही, कधी रागवत नाही. एखादी चुकी असेल ना ते रागवतात, पण त्यातून माणूस शिकतं, पण शिकत नाही असं नाही. कोणाला शिकायचं तर पक्का मॅडमकडे या. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी मिनल मुकुंद करंजकर. मला गाडी अजिबात येत नव्हता. मॅडमने मला एवढी छान शिकवलं ना, 8 दिवसांमध्ये मी छान कव्हर केला आणि मेन मी 5 मिनिटासाठी यायचं, पण छान त्यांनी मला कव्हर केला. कसं शिकवायचं, कसं नाही, कुठे जायचं घेऊन, कसं काय, हे मला एकदम परफेक्ट शिकवलं. मी आत्ता डिमांडपर्यंत जाते, डबल सीट घेऊन माझ्या मिस्टरांना, कधी कधी ट्रिपल सीट घेऊन जाते छानपैकी. माझी एक फ्रेंड आहे मानसी, तिला अजिबात जमत नव्हता की कसं चालवत कसं नाही. ती 1 महिन्यानंतरच शिकली ती गाडी, पण तिला रडली, पण मी तिला धीर दिला, पण तू शिकशील. पण आता ती पण एवढी छान चालवते ना गाडी, ती पण लांब घेऊन जाते, डबल सीट घेऊन जाते छान. मॅडमला खरंच सांगते, खूप 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 धन्यवाद मॅडम, खरंच खूप धन्यवाद. नमस्ते, माझं नाव ज्योती बत्तीशे.
मला शिकून आता 2 महिने झाले. मला म्हणजे गाडी शिकायची खूप इच्छा होती. माझ्या मिस्टरांना मी रोज बोलायची, "मला शिकवा, शिकवा." ते बोलायचे, "मला नाही होत बाबा." मग मला या मॅम दिसल्या अशा जात होत्या. तर मी यांना विचारलं, की "मॅम मला शिकवणार का तुम्ही?" तर मी त्यांना ते बोलले, "हो." मग 2-3 दिवस मी येत होती. म्हटलं, "मला येणार का? येईल का?" मी रोज विचारायची. कारण की सगळे चालवत होते ना, तर मला जमत नव्हते. म्हटलं, "मला येणार का? तुम्ही सांगा." बोलते, "हो ज्योती, तुला येणार. तू घाबरू नको." आणि मी खूप आता एवढी चांगली शाळा म्हणजे गाडी चालवते, माझ्या मुलांना शाळेत घेऊन जाते.